सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 8वामध्ये आज आपण समास 6वा दुश्चित निरूपण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. समासाचं नाव आहे दुश्चित निरूपण. या जगामध्ये सर्वात दुर्लभ गोष्ट कोणती असेल, सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मनुष्य देह मिळणे. सर्वात कठीण गोष्ट आहे. पण मनुष्य जन्म मिळायला फार मोठी पुण्याई तर लागतेच, परंतु इतर जे जन्म आहेत त्या जन्मामध्ये फिरल्यानंतर मग आपल्याला मनुष्य जन्माचा वारा लागतो. तुकाराम सांगतात की एक एक योनी कोटी कोटी फेरा. एका योनीमध्ये कोटी वेळा फिरायला लागते. एक योनी कोटी कोटी फेरा, नंतर मग मनुष्य जन्माचा वारा लागतो. असं मिळणं कठीण आहे. हिऱ्यासारखा आपला जन्म आहे, परंतु महत्त्व न कळल्यामुळे आपण केवळ खा प्या मजा करा यातच आपलं आयुष्य घालवतो आणि आपलं आयुष्य व्यर्थ होतं, सार्थक नाही होत, व्यर्थ वाया जातं. मनुष्य मिळाल्यात आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला कोणतं ध्येय प्राप्त करायचं आहे. कारण ध्येय नसेल तर तो पशु आहे. पशुच्या जीवनात कोणतंही ध्येय नसतं. आता अंगले तसं ते वागत असतात, खा प्या मजा करा. एकड्यावर म्हटलेलं पण आहे, आहार निद्रा भय मैथुनंच. या 4 गोष्टी सर्व योनीला समसमान आहेत. मग मनुष्यात आणि प्राण्यांमध्ये जनावरांमध्ये फरक काय की आहार आहे प्रत्येक जन्मामध्ये, प्रत्येक योनीमध्ये, प्रत्येक प्राण्याला आहे. तसंच निद्राही आहे. त्यानंतर भय देखील आहे. भय सर्व प्राण्यांना आहे आणि प्रजोत्पादन देखील सर्व प्राणी करतात. मग वेगळं पण काय मनुष्याचं की तो आपल्या बुद्धीच्या द्वारे भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. पण नुसती बुद्धी उगवायची नाही, तर त्याच्याकरता मला या जन्माचं सार्थक करायचं आहे अशी भावना त्याच्यात निर्माण झाली पाहिजे. अशी उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. मला या जन्मातच सर्व काही संपवायचं आहे, मागच्या जन्मीचे सर्व जे कर्म आहे ते संपवायचे आहेत अशी भावना त्याच्यात निर्माण झाली पाहिजे. कळकळ निर्माण झाली पाहिजे, तळमळ निर्माण झाली पाहिजे. याला म्हणतात मुमुक्षत्व, मोक्ष प्राप्तीची इच्छा. मनुष्यत्व हे सर्वात कठीण आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी, मनुष्य जन्माला येऊन देखील मुमुक्षुत्व आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि ते निर्माण होऊन नुसतं चालणार नाही, तर आपल्याला नंतर संत संगती मिळायला पाहिजे. महापुरुष संश्रय हा, महापुरुषांचा आश्रय मिळाला पाहिजे, संतांची संगती मिळायला पाहिजे, त्यांचा ज्ञानामृत आपल्या कानावर पडलं पाहिजे. आपण त्याप्रमाणे जीवन अनुसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक अभंग आहे निळवाऱ्यांचा, मार्ग दावूनी गेले आधी. साधू संत महात्मे आपल्याला आपल्या उद्धाराचा मार्ग दाखवून गेले. मग आपलं काय काम आहे? तर नुसता मार्ग बघत राहायचा का? नाही, तर ते ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण चालायचं आहे. तेण्याची मार्गे चालू जाता. पुढे म्हणतात ते मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते तेण्याची पण ते चालू जाता. त्याच रस्त्याने आपण जर गेलो तर आपला फायदा काय? न पडे गुंता कोठे काही. आपल्याला कुठेही मोक्षप्राप्तीच्या मार्गामध्ये, परमात्मा प्राप्तीच्या मार्गामध्ये, ब्रह्मवस्तूच्या प्राप्तीच्या मार्गामध्ये आपल्याला कुठेही गुंतागुंत पडणार नाही. कारण जे होते दगड अडथळे होते रस्त्यामधले, ते या महापुरुषांनी दूर केले आणि आपल्याकरता एक
उत्कृष्ट असा भक्ती मार्ग त्यांनी शोधून काढला. आपल्याला समर्थ जे सांगतात आहेत या दानगुणाच्या निमित्ताने ग्रंथामधून त्या ह्याच गोष्टी सांगतात आहेत आणि ते आपल्याला दाखवतात की या जगामध्ये आपण कोणत्या लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे, कोणत्या लोकांच्या संगतीत राहायला नाही पाहिजे. ज्यांचं मन सु आहे, ज्यांचं चित्त सु आहे, चांगलं आहे, अशा लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे. मन आणि चित्त थोडा वेगळा फरक आहे दोघांमध्ये. सुचित्त माणसाच्या संगतीत राहायला पाहिजे. संत संगती तर महत्त्वाची आहे, पण ती संत संगती म्हणजे ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्यांना म्हणतात संत. मन शुद्ध होईल का नाही सांगता येत नाही. मन अशुद्ध होतं, परंतु चित्त शुद्ध झालेलं आहे अशा लोकांच्या संगतीत राहिल्यानंतर त्यांना सज्जन म्हणतात. त्यांच्या संगतीला सज्जन संगती म्हणतात, संत संगती म्हणतात. आणि याच्याविरुद्ध दुश्चित्त माणसं असतील, ज्याचं चित्त अस्थिर आहे, जागेवर नाही, ताळ्यावर नाही, अशी माणसं त्यांच्यापासून आपण लांब राहायला पाहिजे. मग ती ओळखायची कशी? दुश्चित्त माणसं ओळखायची कशी? त्याचंच वर्णन समर्थ करतात आहेत. आपण मागच्या भागामध्ये काही लक्षणं पाहिली. जो दुश्चित्त माणूस असतो तो कसा असतो आणि तो आपला घात कसा ओढून घेतो, आपली अधोगतीला तो स्वतःच कारण कसा होतो, हे आपण थोडक्यात पाहिलं समर्थांच्या शब्दांमधून मागच्या वेळेला. आज आपण पुढे आणखी काही लक्षणं बघूया. समर्थ काय म्हणतात त्या दुश्चित माणसाबद्दल. एक तर तो दुश्चित असल्या कारणाने त्याच्याकडून साधना घडत नाही, परमार्थाची साधना घडत नाही, भगवंताचे भजन होत नाही आणि त्याच्या मनाचा कधी एक निश्चय झालेला नसतो. त्यामुळे कोणत्याही कामामध्ये त्याला यश प्राप्ती होतच नाही. प्रयत्न करतो पण यश मिळत नाही, कारण का त्याचं चित्त अस्थिर झालेलं असतं. इतकेच नव्हे तर आत्महिताचा देखील त्याचा क्षय झालेला असतो. दुश्चित माणसाला नीटपणे श्रवण होत नाही. श्रवण केलेल्या विषयाचे नीट निरूपण करता येत नाही, विवरण करता येत नाही आणि त्याचा परिणाम त्याने केलेला परमार्थ बुद्धीमध्ये साठवून ठेवता न आल्या कारणाने त्याचा परमार्थ देखील उपयोगी पडत नाही. त्याच्यामध्ये आळसाची जर भर पडली, दुश्चित माणसामध्ये जर आळसाची भर पडली तर मग काय बघायलाच नको. समर्थ सांगतात की असा माणूस म्हणजे आळशी माणूस मला मनापासून आवडत नाही. शिवाय जो असा आळशी आहे, दुश्चित आहे, तो सदा सर्व काळ आपले आयुष्य आळसातच घालवतो. त्यामुळे त्याला परमार्थ साधने अशक्यच आहे आणि मग आळसाच्या तो इतका आहारी जातो की आळसाबाई तो काहीच करत नाही. आळसामुळे जणू काही त्याला काही करण्यास फुरसतच मिळत नाही. अशा आळशी माणसाला विचारांची वाट कधी सापडत नाही. आळसामुळे नीट श्रवण घडत नाही, निरूपण प्रवचन यांचा फायदा करून घेता येत नाही, परमार्थाची साधना आणि प्रचिती मलिन होऊन जातात. तो जी काही साधना करतो दुश्चित माणूस, ती साधना मलिन होते. काही वेळेला साधनेमुळे त्याला प्रचिती आलेली असते, अनुभव आलेला असतो परमार्थाचा, पण जर आळस भरला अंगामध्ये तर मग ती साधना देखील मलिन होते, प्रचिती मलिन होते. आळसामुळे नित्याने होत नाही, अभ्यास योग्य रीतीने सुद्धा होत नाही आणि आळशीपणामुळे दुश्चित माणूस कल्पनेच्या बाहेर आळस वाढवतो. आळसाने धारणाशक्ती नाहीशी होते, धैर्य धरण्याची ताकद नाश पावते. असा आळशी माणूस जो आहे तो कधी धीर धरू शकत नाही, नेहमी अधीर असतो. मनोवृत्ती त्याची मलिन होऊन जाते. विवेक करण्याची शक्ती असते त्याच्यामध्ये, प्रत्येक मनुष्यामध्ये आहे. सारासार विचार करण्याची शक्ती आहे, कारण भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. पण या दुश्चित आळशी मनुष्याची विवेकाची गती मंदावते. आळसानेच मनुष्याच्या मनाच्या विविध शक्ती नाश तरी होतात, नाहीतर क्षीण पावतात, म्हणजे कमी होऊ लागतात.
एकदा का माणूस आळशी बनला की त्याला जास्त झोपायची सवय लागते. कदाचित आपण पाहतो काही लोकांचा अनुभव असेल, आळसामुळे त्याला जास्त झोपायची सवय लागते. खूप खावे, खूप झोपावे आणि उरलेला वेळ उगीच वाया घालवावा असा त्याचा दिनक्रम असतो. किंबहुना अशी त्याला सवय लागलेली असते. खूप खावे, खूप झोपावे आणि उरलेला वेळ उगीच वाया घालवावा अशी त्याला सवय लागलेली असते. स्वामीजी सांगतात, दुश्चितपणा, आळशीपणा आणि झोपाळूपणा ही 3 अज्ञानाची खरी लक्षणे आहेत. आळसामुळे मनुष्याच्या वासनांचा विस्तार होतो. वासना कमी व्हायला पाहिजेत, वासनांचा क्षय व्हायला पाहिजे, पण आळसामुळे या दुश्चित मनुष्याच्या वासनांचा विस्तार होतो, म्हणजे त्या वाढतात. निश्चय करणारी जी सद्बुद्धी असते ती शून्याकार बनते. मनुष्याच्या बुद्धीला 2 बाजू आहेत. पहिली बाजू कोणती? इंद्रियांच्या द्वारा आत येणारी दृश्य जगाची माहिती व्यवस्थितपणे रचून दृश्य जगाची माहिती व्यवस्थितपणे रचून दृश्य वस्तूंचे ज्ञान करून देणारी ही एक बाजू आहे. आपण पुन्हा ऐकूया. इंद्रियांच्या द्वारा आत येणारी दृश्य जगाची माहिती व्यवस्थितपणे रचना करून दृश्य वस्तूंचे ज्ञान करून देणारी ही एक बाजू झाली. आणि दृश्य वस्तूंवरून वृत्ती काढून, दृश्य वस्तूंवरून आपली वृत्ती काढून अंतर्मुखपणे स्वस्वरूपाकडे पाहणारी दुसरी बाजू आहे. बुद्धीच्या या दुसऱ्या बाजूला सद्बुद्धी किंवा प्रतिभा म्हणतात. जी दुसरी बाजू आहे त्याला नाव आहे सद्बुद्धी किंवा प्रतिभा. जेथे सद्बुद्धी नाही तेथे परमार्थ नाही. मग सद्बुद्धी म्हणजे काय? पुन्हा ऐकूया. दृश्य वस्तूंवरून आपली वृत्ती काढून अंतर्मुख होऊन स्वस्वरूपाकडे जी बुद्धी पाहते तिला म्हणतात सद्बुद्धी. आणि म्हणून जेथे सद्बुद्धी नाही तेथे परमार्थ नाही. सद्बुद्धी अत्यंत निश्चयात्मक असते. ती निर्माण करणे आणि वाढवणे हे परमार्थ साधनेचे मर्म आहे. सद्बुद्धीला आपण निर्माण करायला पाहिजे. नुसती निर्माण करून चालणार नाही, तर तिला वाढीला लावलं पाहिजे. आणि हेच समर्थ म्हणतात परमार्थ साधनेचे मर्म आहे. परंतु होतं काय? आळसाने ही सद्बुद्धी नाश पावते आणि ही मनुष्याची सर्वात मोठी हानी आहे. आधीच दुश्चितपणा, त्यात आळशीपणा आणि त्यात निद्रेचा विलास म्हणजे झोपाळूपणा, ही दुष्टत्रयी, हे त्रिकूट जेथे आहे ते आयुष्याची नासाडी व्हायला फार वेळ लागत नाही. निद्रा, आळस आणि दुश्चितपण ही 3 खरी मूर्ख माणसाची लक्षणे आहेत. त्यामुळे केलेला उपदेश मनुष्याच्या ध्यानात येत नाही. मूर्ख माणसाच्या बुद्धीमध्ये सांगितलेल्या उपदेशाचा योग्य अर्थ समजण्याची शक्तीच नसते. वरील 3 दोष जिथे राहतात, निद्रा, आळस आणि दुश्चितपण, हे 3 दोष जिथे राहतात तेथे विवेक, सारासार विचार राहूच शकत नाही. अज्ञानी माणसाला आळस आणि झोप यापेक्षा कोणतेच सुख जास्त वाटत नाही. अशा सुखापुढे त्याला स्वर्गसुख देखील क्षुल्लक वाटते. अशा सुखाला भगवंतानी तामस सुख म्हटलेलं आहे. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील 39व्या श्लोकातून भगवान सांगतात अर्जुनाला, निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतम. त्याचा अर्थ आहे झोप, आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न झालेले जे सुख आहे ते तामस सुख आहे. आणि कुठलेही तामस गुणाने निर्माण झालेलं जे आहे ते आपल्याला कधीच सुख देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये दुःखाला सामोरं जावं लागतं. अशा प्रकारच्या अज्ञानी मनुष्य
भूक लागली की पोटभर जेवतो. जास्त जेवल्यामुळे सुस्ती येते, आळस येतो. आळस आला की तो स्वस्तपणे झोपून जातो. झोपेतून उठला की त्याचे मन व्यग्र असते, विचलित झालेले असते, कशाकडे त्याचे लक्ष नसते. म्हणून अशा माणसाच्या मनाच्या अवस्थेमध्ये निरोपण ऐकून तो आत्महित करून घेईल हे कदापि शक्यच नाही. माकडाच्या हाती रत्न दिले, माकडाच्या हाती एखादे रत्न दिले किंवा पिशाच्याच्या हाती द्रव्याचा म्हणजे धनाचा ठेवा दिला तर ते जसे वाया जाते, त्याप्रमाणे दुश्चित माणसाला केलेला परमार्थाचा उपदेश वाया जातो. स्वामीजी म्हणतात, अज्ञानाचे लक्षण पुरे झाले. हे सर्व कशामुळे होतं? निद्रा, आळस, दुश्चितपणा जे आहे ते अज्ञानामुळे होतं. म्हणून आता हे अज्ञानाचे लक्षण पुरे झाले. मूळ प्रश्न असा होता की संत संगती केल्यानंतर मुक्ती किती दिवसात मिळते? या प्रश्नाचे उत्तर ऐका, जेणेकरून शंका पूर्णपणे नाहीशी होईल, शंकेचं निरसन होईल. अतिशय गोड उत्तर दिलं आहे समर्थांनी. प्रश्न पुन्हा ऐकूया आपण. संत संगती केल्यानंतर मोक्ष मुक्ती किती दिवसात मिळते? समर्थ सांगतात, दृष्टांताच्याद्वारे. लोखंड परिसाला लागले, पाण्याचा थेंब समुद्रात पडला, एक नदी गंगेला येऊन मिळाली. ज्या क्षणी हे घडते त्याच क्षणी लोखंडाचे सोने होते, पाण्याचा थेंब समुद्र बनतो आणि नदीच गंगारूप होऊन जाते. त्याचप्रमाणे जो अत्यंत सावध आहे, जो साधक कष्टाळू आहे व तत्पर आहे, त्याला सत्समागमामध्ये ताबडतोब मोक्ष प्राप्त होतो. त्याला वेळ लागत नाही. नाही काळ वेळ तया लागे, आपणासारखे करीते तात्काळ. जगद्गुरु तुकाराम सांगतात, आपणासारखे करीते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. ते स्वतः ब्रह्मरूप झालेले असतात. संत महात्मे ब्रह्मरूप झालेले असतात आणि त्यामुळे आपण त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर मग आपण देखील तात्काळ ब्रह्मरूप होऊन जातो. ज्यांच्या अंगी हे गुण नाही, ज्या साधकाच्या अंगी कष्टाळूपणा नाही, तत्परता नाही, सावधगिरी नाही, त्यांना अत्यंत सूक्ष्म असे ब्रह्मस्वरूप पाहू म्हटले तरी त्यांना पाहता येत नाही. परमार्थाच्या अनुभवामध्ये शिष्याची बुद्धीच तयार व्हावी लागते. गुरुकडे भरपूर ज्ञान आहे, सद्गुरू ज्ञानवान आहेत, पण तसं शिष्यामध्ये देखील तयारी असली पाहिजे ते ज्ञान घेण्याची. त्याच्याकडे बुद्धी असावी लागते, अत्यंत सूक्ष्म बुद्धी बनावी लागते. अशी तयार बुद्धी ज्याच्यापाशी आहे त्याला मोक्ष प्राप्तीसाठी वेळ लागत नाही. जो अनन्य होतो त्याला ताबडतोब मोक्ष प्राप्ती होते. ज्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म आहे, जो अनन्य झालेला आहे, त्याला त्वरित स्वरूप साक्षात्कार होतो. श्रद्धा असल्याशिवाय नुसती सूक्ष्म बुद्धी कामाला येत नाही. पायऱ्या कशा आहेत बघूया आपण. मुळामध्ये आपल्यामध्ये श्रद्धा पाहिजे, ती असल्याशिवाय सूक्ष्मबुद्धी असूनही कामाला येत नाही. पण सूक्ष्मबुद्धी नसेल तर सद्गुरू जे सांगतात, जो उपदेश करतात त्याचा योग्य अर्थ आपल्याला कळत नाही. अनन्य श्रद्धा नसेल तर आत्मवस्तूचे आकलन होत नाही. मी देह आहे ही देहबुद्धीची भावना नाश पावली की अगदी सहजपणे आत्मवस्तू लाभते. सत्संगतीमुळे उत्तम गती म्हणजे मोक्ष मिळण्यास विलंब लागत नाही. जो मनुष्य आपल्या ध्येयाविषयी जागरूक आहे, पुष्कळ श्रम करण्याची तयारी आहे, प्रज्ञावंत म्हणजे बुद्धिमान आहे आणि खरा श्रद्धावान आहे,
त्याला इतर साधनांचे कष्ट करावेच लागत नाही. शिवाय इतर जे श्रद्धावंत आणि भोळे भाविक आहेत अशा माणसांना साधन केल्यावर मोक्ष मिळतो. संत संगतीने त्यांच्या अंतर्यामी विवेकशक्ती निर्माण होते आणि त्यांनासुद्धा सद्वस्तूचे आत्मवस्तूचे दर्शन घडते. सत्पुरुष संत महात्मे म्हणजे आत्मशक्ती निर्माण करणारे चालते बोलते यंत्रच आहेत. स्वामी सांगतात, सत्पुरुष संत महात्मे म्हणजे साधकामध्ये आत्मशक्ती निर्माण करणारे चालते बोलते यंत्रच आहेत. ज्या जीवाशिवाचा निकट सहवास घडतो, ज्या जीवाशी त्यांचा निकट सहवास घडतो त्याच्यामध्ये आत्मशक्ती सतत ओतली जाते. पण ती घेणारा जीव जर तिला साठवू शकला नाही तर संत संगतीचा व्हावा तितका उपयोग होत नाही. जेवढा फायदा व्हायला पाहिजे, लाभ व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. देणारा देतो आहे पण घेणाऱ्याची जोडी जर फाटकी असेल तर मग दिलेलं त्याच्याजवळ राहत नाही. समर्थ तेच सांगतात, साधू महात्म्यांचा ज्या जीवाशी निकटचा सहवास येतो त्याला ते आत्मशक्ती सतत देत असतात, पण ती घेणाऱ्यामध्ये तेवढी शक्ती पाहिजे, तेवढी योग्यता पाहिजे. जो जीव प्रज्ञावंत आणि श्रद्धावंत असतो त्याला संतांकडून संक्रमित झालेली आत्मशक्ती प्राप्त तर होते, परंतु ही पचते सुद्धा. शक्ती प्राप्त होणं ही भाग्याची गोष्ट आहे, पण मिळालेली शक्ती, कोणती शक्ती आपल्याला पचायला पाहिजे. पचली नाही तर काय होतं, आपलं नुकसान होतं. तर संतांकडून संक्रमित झालेली आत्मशक्ती अशा श्रद्धावान प्रज्ञावान साधकाला पचते आणि त्याची प्रतिभा जागृत होऊन त्याला आत्मदर्शन घडते. जरी आत्मदर्शन झाले, समर्थ सांगतात, आपल्याला जरी आत्मदर्शन झाले तरी निरूपणाचा नियम सोडू नये. आपली साधना सतत सुरूच ठेवावी. सर्वसामान्य लोकांना निरूपणामुळे आत्मदर्शनाचा मार्ग सापडतो व ते त्या दिशेने थोडी तरी वाटचाल करू शकतात. म्हणून आत्मदर्शन झाले तरी आपण निरूपणाचा मार्ग, निरूपणाचा नियम सोडू नये. आता मोक्ष म्हणतात तो आहे तरी कसा? स्वस्वरूप दर्शनाची अवस्था कशी असते? स्वस्वरूप दर्शनाची अवस्था कशी असते? संत संगती केल्याने स्वरूप दर्शन होते याची खात्री काय? या प्रश्नांची उत्तरे पुढील समासात देण्यात येतील. समर्थ सांगतात, श्रोत्यांचा अवगुण जाण्याआधी, श्रोत्यांमधले दोष जाण्याआधी वक्त्याला कठोर बोलायला लागते. सुरुवातीला वक्त्याने श्रोत्यांना जे पाषाण म्हटले होते, कठोर शब्दात बोलले होते, त्याचा श्रोत्यांनी राग मानू नये असे समर्थ या समासाच्या शेवटी सांगतात. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरुशिष्य संवादातील 8व्या दशकातील दुश्चित निरूपण नावाचा 6वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.